सकाळ सिटी रन हेल्थमध्ये तुम्ही आता आलात, तुम्हाला कसं वाटतंय? सकाळी एनर्जी कशी फील होती? नक्कीच आज इंडिया रनिंग आणि सकाळ यांच्या एकत्रित जो मॅरेथॉन इथं आयोजित केलं गेलं आहे. खऱ्या अर्थाने आज जग ज्या पद्धतीने बदलत आहे, लाईफस्टाईल बदलत आहे, लोकांचं अर्ली मॉर्निंग उठण्यापेक्षा लेट नाईट लाईफ जास्त जगत आहेत लोक. पण तरी आज तरुण वर्ग असेल किंवा ज्येष्ठ सगळ्यांमध्ये एक हेल्थविषयी जागरूकता आलेली आहे आणि स्वतःच्या हेल्थसाठी आपणच काहीतरी करायला पाहिजे म्हणून बरीच लोक एक्सरसाइज योगा ह्या गोष्टींकडे वळाले आणि त्याचा पाठ म्हणून आज बरीच लोक इथं मॅरेथॉनमध्ये सहभागी आहेत. काही हेल्थसाठी आहेत तर काही रनिंगसाठी पॅशनेट असल्यामुळे आहेत आणि अशा प्रोग्रामची खऱ्या अर्थाने शहरात खूप गरज आहे. कारण ह्याच्या माध्यमातून अवेअरनेस होतं आहे आणि नक्कीच आज मोठ्या संख्येने इथं सगळ्याच एज ग्रुपची म्हणजे इथं एज मॅटर करत नाही आहे आणि प्रत्येकजण इथं सहभागी झालेला आहे. तर नक्कीच एक ऊर्जा मॉर्निंग जे बोलतात मॉर्निंग नेक्टर ते सगळे घ्यायला इथं आलेले आहेत आणि डेफिनेटली हे सगळं हेल्थसाठी खूप चांगलं आहे. सकाळने हे ऑर्गनाईज केलं तर सकाळ किंवा अशा वेगवेगळे प्लॅटफॉर्म जर करतील तर लोकांना कसं हेल्प करेल? म्हणजे ते सकाळसाठी तुम्ही काय सांगू शकता? नक्कीच आता एखाद्या न्यूजपेपरच्या माध्यमातून सोशल मीडिया जर पार्टनर असेल तर कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत लोक त्याच्यावर खूप विश्वास ठेवतात. कारण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला समाजातील वेगवेगळ्या घटनांचं अधिकृत असं माहिती मिळते त्याच्यावर लोक जास्त विश्वास ठेवतात आणि सकाळच्या माध्यमातून हे ऑर्गनाईज होणं किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून तर नक्कीच लोक ह्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील. आता आपण बेसिकली नवी मुंबईमध्ये ह्या पाम बीच रोडवर अशा मॅरेथॉनना परमिशन देत नाही. पण एक आपण ह्या मॅरेथॉनला परमिशन दिले कारण धोरण तसं पालिकेचं आहे. पण आपल्या नवी मुंबईमध्ये इतरही बऱ्याच ठिकाणं आहेत जिथं हे मॅरेथॉन आपण घडवू शकतो. कारण अशा रूट्सवर आपण मॅरेथॉन घेतल्यानंतर जो ट्रॅफिकचा इश्यू येतो तो म्हणजे एक ठराविक पर्सेंट लोकांना जरी ते दिलासा देत असलं मॅरेथॉनच्या माध्यमातून बरेच लोक त्या माध्यमातून त्यांचं जॉब्स वगैरे इफेक्ट होतं आणि हे नवी मुंबई शहर असं सुनियोजित आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून ते प्लॅन सिटी म्हणून पूर्ण ओव्हरऑल इंडियामध्ये ओळखलं जातं. तर नक्कीच ह्या इव्हेंट्स कुठल्याही इव्हेंट्समुळे ते इफेक्ट नको व्हायला असा प्रयत्न असतो. पण अशा पद्धतीचे इव्हेंट्स नक्कीच व्हायला पाहिजेत. आपलं ज्वेल आहे किंवा इतर मोठे मोठे ग्राउंड्स आपल्याकडे आहेत, स्टेडियम आहे डी वाय पाटील, तिथंही आपण हे अरेंज करू शकतो आणि खऱ्या अर्थाने असे इव्हेंट्स अरेंज व्हायला पाहिजेत जे लोकांना स्वतःच्या हेल्थविषयी विचार करायला प्रोत्साहित करतात. थँक्यू मॅम.